बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 17. राजन, विश्वासरावांनी म्हटलं, मी तुला ही जी दुसरी असाइनमेंट देतोय ती तशी अवघड आहे. मॅनेजमेंट स्टाफचा प्रश्न तू सोडवलास, मला आत्ता त्या बाजूने काहीच चिंता नाही आहे. पण हा प्रॉब्लेम वर्कर्स युनियन संदर्भातला आहे. खरं म्हणजे हा पर्सनल डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. पण आपले पर्सनल मॅनेजर हे आहेत मिस्टर राशिंकर. ते आता रिटायरमेंटला आलेत. त्यांच्याकडून मला काही फारशा अपेक्षा नाही आहेत. आपल्या नो मस्टर कल्पनेला त्यांनी पहिल्यांदा कसा विरोध केला होता तू पाहिलंच आहेस. टू बी फ्रँक, त्यानंतर पर्सनलचं महत्त्व कमी झालं असं समजून ते जरा नाराजच आहेत. एनिवे, त्यांना सध्या आपण बाजूलाच ठेवू. तुला माहिती आहे राजन, युनियनबरोबर आपलं 3 इयरली सेटलमेंट असतं जे सध्या चालू आहे. पण आत्ता पुढचं सेटलमेंट जवळ आलं आहे आणि ते सोपं नाही आहे. दर सेटलमेंटला एकच गोष्ट होते आणि ती म्हणजे बार्गेनिंग. युनियन पगारवाढीचा प्रस्ताव ठेवतं, मॅनेजमेंट प्रॉडक्टिव्हिटीच्या अटी घालतं, मग थोडी रस्सीखेच होते आणि कुठेतरी मग शेवटी सेटलमेंट होते. यावेळची गोष्ट वेगळी आहे. मंदीमुळे पगारवाढ शक्यच नाही आहे. खरं तर पगार कमी करता आले तरी हवे आहेत. IT इंडस्ट्रीत तसं झालंही आहे. ते अर्थात आपल्याकडे शक्यच नाही. त्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर आर्थिक बोजा कमी करण्यासाठी काही कामगारांना रजा देता आली तरी हवी. आय मीन रिट्रेचमेंट. राशिंकरांनी तोच पर्याय सुचवला आहे. वर्कर्सना त्याची कुणकुण लागल्यामुळे ते जरा अस्वस्थच आहेत. आज मार्केट कंडिशन पाहिली तर आपल्याला टिकून राहण्यासाठी जास्तीत जास्त कॉम्पिटिटिव्ह प्राइसेस द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी 2च पर्याय आहेत. 1, उत्पादन खर्च कमी करणं आणि 2, उत्पादकता वाढवणं. त्यामुळं 10% सेविंग्स आणि 10% इन्क्रीज इन प्रॉडक्टिव्हिटी या आपल्या अटी असतील. पण हे एकतर्फी झालं. कामगारांना यात काय मिळणार? पगारवाढ? नो चान्स. प्रेझेंटली वी जस्ट कॅन्ट अफोर्ड दॅट. मग त्यांनी हा प्रस्ताव का स्वीकारावा? राजननं प्रश्न केला. कंपनी चालू राहावी म्हणून, विश्वासरावांनी म्हटलं. कामगारांना यातून काय मिळणार तर त्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, एवढंच. पण सध्याच्या परिस्थितीत तेही पुष्कळ आहे. मी यात काय करू शकतो? तेच तर मी तुला विचारतो आहे. तू यात काय करू शकशील? एक चांगली गोष्ट आहे, आपला सध्याचा युनियन लीडर आहे गणेश लोखंडे. तो अतिशय जेन्युइन आहे. कामगारांच्या सोयीसाठी तो पुष्कळ वाद घालतो. पण बेशिस्तीचा प्रश्न असेल तर मॅनेजमेंटपेक्षा तोच जास्त कडक असतो. त्याची तुझी ओळख करून देतो. तुम्ही दोघं विचार करा, चर्चा करा. तुला थोडं डोकं लढवावं लागेल, पण ते तुला आवडतंच नाही का? हो. मग हे काम करणार? प्रयत्न करतो. ऑल द बेस्ट. सर, मला तुमच्याकडून एक आश्वासन हवं आहे. बोल ना. कुठल्याही परिस्थितीत कामगार कपात केली जाणार नाही. कुणाचीही नोकरी जाणार नाही. अगदी स्वेच्छानिवृत्तीचीही सक्ती केली जाणार नाही. हा शब्द तुम्ही देत असाल तरच मी काही करू शकेन. काही क्षण विचार करीत विश्वासरावांनी म्हटलं, ओके, डन. गणेश लोखंडे हा अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं सेन्सिबल असल्याचं राजनला पहिल्या भेटीतच लक्षात आलं. आजवर त्यानं काही कामगार पुढारी पाहिले होते. त्यांच्यापेक्षा हा निश्चितच वेगळा होता. पुढारी म्हणून मिळवण्याऐवजी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात त्याला खरंच स्वारस्य होतं. पण त्याचवेळी कंपनी टिकली तर कामगार जगेल याचंही त्याला पूर्ण भान होतं.
मंदीमुळे उद्भवलेल्या औद्योगिक परिस्थितीचीही त्याला पुरेपूर कल्पना होती. पहिले काही दिवस राजननं त्याच्याबरोबर शॉप फ्लोअरवर हिंडण्यातच घालवले. प्रत्येक कामगाराचं त्याच्या कामाच्या पद्धतीचं राजन बारकाईनं निरीक्षण करीत होता. काही प्रश्नही विचारित होता. या दरम्यान 2 गोष्टी त्याला प्रकर्षानं जाणवल्या. कामगार पुरेसे सिन्सिअर होते. टाईमपास, कामचुकारपणा, खोट्या सबबी असं काही जाणवत नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे गणेशने कामगारांचा संपादन केलेला विश्वास. कामगार त्याला इतकं मानत होते की एखादा महिना विनावेतन काम करूया असं जरी गणेशने सांगितलं असतं तरी कामगारांनी ते ऐकलं असतं. 8-10 दिवसांच्या निरीक्षणानंतर राजानं थेट मुद्द्यालाच हात घातला. लोखंडे, त्यानं म्हटलं, मॅनेजमेंटच्या वतीनं मी तुम्हाला हे प्रॉमिस देतो की कुठल्याही परिस्थितीत कुणालाही कमी केलं जाणार नाही. VRSचाही प्रस्ताव नाही. तेव्हा हे प्लीज तुम्ही कामगारांना स्पष्ट करून टाका. त्या बाबतीत कुठलीही इनसिक्युरिटी नको आहे. चांगली गोष्ट आहे. आता आपला प्रश्न आहे तो मॅनेजमेंटला अपेक्षित 10% बचत आणि 10% अधिक उत्पादकता कशी द्यायची. ती देता येईल राजन, पण त्या बदल्यात मॅनेजमेंटनं पगारवाढ तर द्यायला हवी. ती आज तरी देता येत नाही. तोच तर तिढा आहे. यावर निदान थिअरॉटिकली तरी एकच उपाय आहे. कोणता? मॅनेजमेंटला अपेक्षित असलेल्या टक्केवारीपेक्षा अधिक बचत आणि अधिक उत्पादकता आपण देऊ शकतो का? कसं शक्य आहे? आपण तोच विचार करूया. हे कसं शक्य होऊ शकेल? तुम्ही कायझेन तंत्राबद्दल ऐकलं असेलच. ते जपानचंच ना? हो, ऐकलंय, पण एक्झॅक्टली काय आहे माहीत नाही आहे. अगदी साधं आहे. त्यांच्या मते कुठलंही काम हे आज ज्या वेळात केलं जातं त्यापेक्षा कमी वेळात करता येतं. आज जेवढ्या खर्चात केलं जातं त्यापेक्षा कमी खर्चात करता येतं आणि आजच्यापेक्षा अधिक चांगलंही करता येतं. पण हे एका झटक्यात होत नसतं. रोज थोडा थोडा आणि फक्त थोडाच बदल शक्य असतो. पण तो करत राहिलं तर मात्र सुधारणेला मर्यादा नसते. स्काय इज द लिमिट. या तंत्राच्या जोरावरच जपान इलेक्ट्रॉनिक्समध्ये अमेरिकेलाही टक्कर दिली. मग तुमचं काय म्हणणं? नुकतेच जपानहून ते तंत्र शिकून आलेले प्रोफेसर नाडकर्णी म्हणून आहेत. ते कुठल्याही कंपनीत साधारण आठवड्याभरात कायझेनचं तंत्र शिकवतात. आपण त्यांना बोलूया का? त्यांचा खर्च कंपनी करेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रेनिंगला आमची केव्हाही तयारी असते. आपण त्यांचं ट्रेनिंग घेऊ, रिझल्ट्स बघू, मग पुढचं ठरवू. जरूर. पुढचे 8 दिवस प्रोफेसर नाडकर्णी यांनी कंपनीत येऊन कामगारांना कायझेन तंत्राचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं. कामगारांनीही उत्साहानं सारं शिकून घेतलं. छोट्या छोट्या गोष्टीही किती मोठा बदल घडवू शकतात ही जाणीव कामगारांमध्ये जागी होणं हा ट्रेनिंगचा मुख्य उद्देश होता आणि तो निश्चित सफल झाला होता. प्रशिक्षणानंतर राजन व लोखंडे यांनी काही कामगारांची निवड केली. 10 दिवस कायझेन तंत्र वापरून ते नेमका किती बदल घडवू शकतात याची रोजच्या रोज नोंद ठेवली गेली. 10 दिवसानंतरचे रिझल्ट समोर आले तसे राजन आणि लोखंडे खुशच नव्हे तर चकित झाले. लोखंडे, राजननं म्हटलं, मॅनेजमेंटला बचत हवी आहे, उत्पादकता वाढायला हवी आहे 10-10%. पण त्या बदल्यात कामगारांना देण्यासाठी पैसा कुठून आणायचा हा त्यांना प्रश्न आहे. ते उत्तर त्यांना आपण देऊ शकतो. त्यांच्या अपेक्षांपेक्षा आपण जी वाढीव बचत करू, जी वाढीव उत्पादकता देऊ त्या पैशावर आपला हक्क असेल. आपण नक्की किती पातळी गाठू शकतो याचा अंदाज घेऊ. कामगारांशी बोलू. हवं तर नाडकर्णींनाही कन्सल्ट करू. हा चांगला पर्याय आहे. आपण याला ऑप्शन पॉझिटिव्ह म्हणू शकतो. सकारात्मक पर्याय. नवीच कल्पना आहे. सगळ्या गोष्टीवर तपशीलवार चर्चा झाली. तसा राजननं, खरं तर लोखंडेनं
मॅनेजमेंटला युनियनच्या वतीनं ऑप्शन पॉझिटिव्ह सादर केला. त्यात 20% बचतीची आणि 20% उत्पादकता वाढीची हमी दिलेली होती. आणि अर्थातच मॅनेजमेंटच्या अपेक्षांपुढील सर्व बचतीचा विनियोग कामगारांचे पगार आणि सोयी वाढवण्यासाठी करण्याची मागणी होती. असा सकारात्मक पर्याय करणं मॅनेजमेंटला शक्यच नव्हतं. राशिंकर, विश्वासरावांनी म्हटलं, युनियनच्या या प्रस्तावावर विचार करा. आठवडा घेतला तरी चालेल. प्रस्तावात जेवढ्या अडचणी शोधता येतील तितक्या शोधा. भरपूर शंका काढा. त्या सगळ्याचं निरसन केल्यानंतरच आपण हा ऑप्शन पॉझिटिव्ह मान्य करू. राशिंकरांनी 8 दिवस खपून खूपशा शंका काढल्याही, पण राजननं सर्व शंकांचं अक्षरशः तासाभरातच निरसन केलं. ऑप्शन पॉझिटिव्ह मान्य करण्याखेरीज मग मात्र मॅनेजमेंटला ऑप्शनच राहिला नाही. मनसोक्त मासिकाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे शब्द उच्चारताना अपर्णाला किंचित भरूनच आलं होतं. संदीपने म्हटल्याप्रमाणे सभागृह पूर्ण भरलेलं होतं. हिंदुत्व विचारासारख्या विषयावरील ल अष्टेकरांच्या प्रकट मुलाखतीसाठी इतक्या मोठ्या संख्येने श्रोते आले आहेत. अजून येत आहेत हे तिला खरंच वाटत नव्हतं. त्यातून समोर बरेचसे तरुणही दिसत होते. अर्थात श्रोत्यांमध्ये संघवालेही उपस्थित होतेच. मुलाखत सुरू होण्यापूर्वी खुद्द प्रलंनीही एवढ्या प्रतिसादाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आणि श्रोत्यांचा आभारही मानलं. प्रलंचं व्यक्तिमत्व विचारवंत शब्दाला साजेसं असंच होतं आणि त्यांच्याबद्दलचा आदर बहुतेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि जाणवतही होता. थोडासा मिस्किलपणा होता तो फक्त संदीपच्या चेहऱ्यावर, आणि तो आवश्यकही होता, कारण त्याला बोलायचं नव्हतं. प्रलंना बोलतं करून श्रोत्यांपर्यंत ते खुबीनं पोचवायचं होतं. मुलाखत सुरू झाली तशी सभागृहात एकदम शांतता पसरली. बापरे, संदीपनं भुवया व खांदे उडवत म्हटलं. काय झालं हो? प्रलंनी प्रश्न केला. अहो, टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता आहे. खरंय, फक्त ती वादळापूर्वीची असू नये म्हणजे झालं. श्रोत्यांत हलकासा हशा झाला. असो, आपण आता वादळाला वादळी मुलाखतीला सुरुवात करूया. तुम्ही तरुण वयात महासंघाचे स्वयंसेवक होतात. पुढे तुम्ही संघ सोडलात. आज इतक्या वर्षानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? महासंघाच्या मूळ उद्दिष्टाबद्दल, त्याच्या कार्यशैलीबद्दल हे सगळं थोडक्यात सांगा. हे थोडक्यात कसं सांगायचं? तरीही प्रयत्न करतो. खरं तर महासंघानं थेट सैन्याचंच मॉडेल समोर ठेवलं होतं. मग तुम्ही हवं तर निमलष्करी संघटना म्हणा. असं सैन्यबिन्य उभारून ब्रिटिशांशी लढण्याचा पोरकट इरादा होता. ते काही होऊ शकलं नाहीच, पण त्यामुळे अकारणच उग्र, कर्तव्य कठोर, असहिष्णू अशी संघटना निर्माण झाली. आणि त्यामुळं मला तरी वाटतं समाजाचं मोठं नुकसानच झालं आहे. नेमकं काय नुकसान झालं? सगळे आज्ञाधारक शिपाई गडी निर्माण झाले. प्रश्न विचारायचे नाहीत. जा म्हटलं की जायचं, कुठेही कधीही. त्यात तळमळ आपोआप कशी येईल? उलट या वृत्तीमुळे अनेक तरुणांच्या बुद्धिमत्तेचं, विचारशक्तीचं खच्चीकरण झालं. असा तरुणवर्ग देशाचं नेतृत्व कसं करणार? तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेला खच्ची न होऊ देता संघाबाहेर पडलात. हो, थोडी बहुत वाचवू शकलो, पण तुम्ही संघ सोडून इतका काळ लोटला तरी अजूनही तुम्हाला हिंदुत्ववादी विचारवंत म्हटलं जातं. असं का? पहिली गोष्ट, मला विचारवंत म्हटलं जात असेल तर आनंदच आहे. का? कारण मी निदान विचार तरी करतो हे सिद्ध होतं ना. माझ्या पत्नीच्या आणि मुलांच्या मते मी काहीच करत नाही. श्रोत्यांचा हलका हशा. आता मला हिंदुत्ववादी कोण म्हणतं? तर डावी पुरोगामी म्हणवणारी मंडळी म्हणतात, कारण त्यामुळे मी आपोआप जुनाट, बुरसटलेल्या विचारांचा ठरतो. पण गंमत अशी की संघवाली मंडळी मात्र मला चिकित्सक म्हणून वाळीत टाकतात.
थोडक्यात ना घर का ना घाट का अशी माझी अवस्था झाली आहे. पण तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही? मी धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आहे. हे तर आणखीनच गौडबंगाल आहे. अजिबात नाही. आपलं शासन धर्मनिरपेक्ष आहे. आपली राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. संघवाले सुद्धा ती मानतातच की. पण मग तुमचं हिंदुत्व, किंवा असं म्हणूया तुमचा हिंदू आणि संघाचा हिंदू वेगळा आहे का? तसं म्हटलं तर सगळ्यांचा हिंदू वेगवेगळाच आहे. हलका हशा. लोकमान्यांच्या मते जो वेद प्रमाण मानतो तो हिंदू. सावरकरांचं म्हणणं, जिथे तुमचा प्रेषित अवतरला, जिथे तुमचा धर्मग्रंथ लिहिला गेला, तिथले तुम्ही, म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, इथले पण मुसलमान अरेबियाचे, ज्यू ख्रिश्चन पॅलेस्टाईनचे, म्हणजे ते हिंदूतून कट ऑफ होतात. हो. संघ काय म्हणतो? संघ म्हणतो तुमची पुण्यभू कुठलीही असो, तुमची उपासना पद्धती कुठलीही असो, ज्याला या देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीबद्दल आदर आहे तो हिंदू. मग त्यात ख्रिश्चन, मुसलमान, ज्यू सगळे येतात. म्हणजे संघाचं हिंदुत्व धार्मिक नसून सांस्कृतिक आहे. हो, तसं म्हणता येईल. मग चांगली गोष्ट आहे की. वरवर पाहता उत्तमच. पण वरवर का बरं पाहायचं? कारण खोलात शिरलं की गोंधळ वर येतात. हशा. संघ म्हणतो इथली परंपरा माना. म्हणजे काय? तर आमच्या ऋषीमुनींनी जी मूलतत्व मांडली ती माना. म्हणजे थोडक्यात हिंदू धर्म माना असंच झालं. हो, पण तसं स्पष्ट म्हणायचं नाही. हिंदू हा प्रादेशिक शब्द आहे. आमचं हिंदुत्व सांस्कृतिक आहे असं जोरजोरात म्हणत राहायचं आणि नंतर हळूच म्हणायचं. काय? संस्कृतीपासून धर्म वेगळा काढता येत नाही. पुन्हा आशा. पण तेही खरंच आहे ना? हो, पण प्रश्न आहे, हा धर्म तरी नक्की कोणता? म्हणजे काय? सरळ आहे, हिंदू धर्म. तिथेच तर घोडं पेंड खातं. म्हणजे मुळात हिंदू हा धर्म नाहीच आहे. हो, भलतंच काय सांगताय? जैन, शीख, बौद्ध यांना संघ हिंदू मानतो. पण हे नुसते धर्मच वेगळे नाही आहेत, त्यांची तत्त्वही भिन्न आहेत, परस्पराविरोधीही आहेत. प्रत्येक धर्मात पंथ उपपंथ आहेत, जातीगणिक आचार वेगळे आहेत. हो, हे मात्र खरं. बरं, ज्याला प्रॉपर हिंदू धर्म म्हटलं जातं तो खरं तर वैदिक धर्म आहे, सनातन धर्म आहे. पण त्यातही असंख्य संप्रदाय आहेत. जो वेद प्रमाण मानतो तो हिंदू असं म्हटलं तरी आजही 70% लोकांपर्यंत वेद पोचलेला नाही आहे. त्याचं काय? महानुभाव तर वेदाला विरोध करतो, तरी तोही हिंदूच. यातला हिंदू धर्म नेमका कोणता? म्हणजे चांगलाच गोंधळ आहे. आहेच. पण एक मिनिट 2 मिनटं घ्या. अहो, समाजवादी किंवा काँग्रेसवाले ज्याला मूलतत्ववादी किंवा फंडामेंटलिस्ट म्हणतात तो हिंदू कोणता मग? तो एक विनोदच आहे. म्हणजे अहो, मूलतत्ववादी व्हायला हिंदूंचं एक मूलतत्व आहेच कुठे? इतर धर्मांचे आहेत तसा सर्व हिंदूंचा एकच एक असा धर्मग्रंथ नाही की प्रेषितही नाही. इतर धर्मांपेक्षा वेगळा म्हणून हिंदू धर्म म्हणायचं एवढंच. म्हणजे हिंदू फंडामेंटलिस्ट असूच शकत नाही. एक्झॅक्टली. बरं, धर्माचं सोडा, हिंदू संस्कृतीचा तरी आग्रह धरला पाहिजे की नाही? संस्कृती कशी असते? कशी असते तुम्हीच सांगा. कुठलीही संस्कृती स्थिर नसतेच, सतत बदलत असते. ती प्रवाही असते. तिच्यात अनेक प्रवाह मिसळत असतात. कधी ती वैदिक असते, कधी हिंदू असते, कधी हिंदुस्थानी होते, कधी भारतीय.
आपल्याकडे अशी मिश्र संस्कृती आहे हे वास्तव आहे. ही मिश्र संस्कृती संघाला मान्य आहे का? काय राव प्रल तुम्ही, काय झालं? धर्म नाही मानत, संस्कृती नाही मानत. बरं निदान एक सांगा, हिंदू समाज तरी मानता की नाही? मी विचारात पडलोय. का बरं? हिंदू समाज तरी आहे का आपल्या देशात? पुन्हा आशा. मग कुठला समाज आहे? याला समाज तरी कसं म्हणावं? का नाही? मला तर वाटतं शेकडो हजारो अल्पसंख्याकाचा तो एक समूह आहे, बटाट्याच्या पोत्यासारखा. कसे तरी भरलेत पोत्यात. पोतं ओतलं की बटाटे पळालेच सैरावैरा. हे थोडं अतिच होतंय बरं का. खोटं आहे का? सांगा. तुम्हीच बघा ना. या हिंदू समाजात एकीकडे नाकालाही फडकी बांधणारे अहिंसक आहेत, तर दुसरीकडे काळूबाईच्या जत्रेत हजारो बकरी कापणारे आहेत. एका बाजूला ब्रह्मचर्याचं स्तोम आहे आणि दुसरीकडे योनीपूजा आणि घटकंचुकीचा खेळ आहे. कुठल्या धार्मिकतेचं सूत्र आहे यात? संघवाले म्हणतात धर्मानं नैतिकता येते. मग आपल्या या प्रचंड धार्मिक समाजात नैतिकतेचं एवढं दिवाळं का वाजलंय? प्रल, तुम्ही फारच शंकेखोर आहात बुवा. कुठलंच सूत्र नाही कसं म्हणता? तीर्थयात्रा, कुंभमेळे, दिवाळी, गणपती यावेळी लाखो लोक एकत्र येतातच की. पण आपल्याकडे लाखोच नव्हे, 110 कोटी लोक आहेत. तुमच्या या यात्रा मेळ्यांना दलित आणि आदिवासी किती येतात? आता तर अन्य मागास जातीतले नवशिक्षितही आम्ही हिंदू नाहीत असं म्हणू लागले आहेत. हिंदू धर्मातली वर्णव्यवस्था आणि जातीसंस्था यामुळे दुखावलेले जे आहेत त्यांना धर्माच्या आधारे कसं संघटित करणार? थांबा प्रल, आता तुम्हाला मी एक गुगलीच टाकतो. टाका. धर्म, संस्कृती, समाज सगळं सोडा. आपली हिंदू जीवनमूल्य आहेतच की नाही? पाश्चात्य भोगवादी समाजापेक्षा आपलं अध्यात्म श्रेष्ठ आहे की नाही? खेडेकर, तुम्ही संघात जात होता का? कधीच नाही. तुमच्या घराजवळ एखादी शाखा भरायची का? नाही. पण मी काही काळ आदर्श भारतीत होतो. हां, मग बरोबर आहे. तुम्ही असंच बोलणार. मी काय चुकीचं बोललो? आपली संस्कृती श्रेष्ठ ठरवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीला का नावं ठेवायची? का? आपली त्यागवादी तर त्यांची भोगवादी संस्कृती नाही. भोगवादी म्हणजे शारीरिक सुखांना महत्त्व देणारी, असंच ना? अर्थात. बरं एक सांगा, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, समाजविज्ञान या क्षेत्रात, तसंच कला क्रीडा क्षेत्रात पाश्चात्यांनी काही केलंय की नाही? केलंय ना. ते कशाच्या जोरावर? भोगवादाच्या जोरावर. आपण समजतो तशी निव्वळ शारीरिक सुखांकडेच पश्चिम पाहत असती तर या विविध क्षेत्रात एवढी प्रगती तिने केलीच नसती. राष्ट्रवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, भ्रष्टाचार विरहित व्यवहार अशा अनेक गोष्टी पाश्चात्यामध्येच आपल्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत की नाही? आहेत, हे तर खरंच. कशामुळे? अहो, एखाद्या तत्वासाठी, एखाद्या शोधासाठी किंवा स्वतःला गवसलेल्या सत्यासाठी छळ सोसणारी, प्रसंगी देहदंड सोसणारी माणसं आपल्यापेक्षा तिकडे जास्त निपजली आहेत. हे सगळे मानसिक, बौद्धिक, नैतिक पैलू मोडीत काढून तिला निव्वळ भोगवादी का म्हणायचं? ते पूर्वीचं सोडा. अलीकडे काय झालंय? हो, हे खरंय की अलीकडे आर्थिक प्रेरणांचं वर्चस्व झालंय. एक्झॅक्टली. आणि तिथेच तर आपलं अध्यात्म त्यांना वाट दाखवू शकतं. हा आणखी एक दावा. खोटा आहे का तो? अध्यात्म फक्त भारताकडेच आहे, पाश्चात्यांकडे नाही, हे कोणी सांगितलं? इंद्रिय दमन, अपरिग्रह ही तत्व ख्रिश्चन धर्मातही आहेत. पण बंधुभावाचं काय? सर्वांच्या ठाई एक आत्मतत्व. या साक्षात्काराशिवाय माणसं एकमेकांवर प्रेम करू शकत नाहीत. हे खोटं आहे. खोटं आहे हे.
पाश्चात्य जडवादी समाजांनी आपली राष्ट्र बंधुत्वाच्या आधारावरच भक्कम केलीत. सहिष्णुता, प्रेम, दया हीच तत्त्व त्या त्या देशातल्या संत महंतांनी, पंडितांनीही सांगितलेली आहेत. पण आपलं अध्यात्म वेगळं आहे. ते बुद्धी आणि मन या पलीकडे जातं आणि मुक्ती, मोक्ष मिळवून देतं, असंच ना? होय. अहो खेडेकर, नेमक्या त्या निवृत्तीवादी अध्यात्मानंच आपल्या देशाचं नुकसान केलंय. पाश्चात्य लोक या पारलौकिकातून बाहेर आले म्हणूनच तिकडे प्रबोधनाचं युग अवतरलंय. पाश्चात्यांचा उत्कर्ष इहवादी तत्त्वज्ञानामुळेच झालाय. मला तर शंका येते. कसली बुवा? तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता, पण तुम्ही तर खरे पाश्चात्यांचे हस्तक आहात. हाशा. पूर्ण ऐकून घ्या. असा पाश्चात्य समाज आदर्श अनुकरणीय आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. त्यांच्याही अनेक समस्या आहेत, पण त्यावर मोक्षवाद, संन्यास हे उत्तर नाही. मग संयम आणि विवेक हेच उत्तर आहे. याखेरीज अध्यात्म असं काही असलंच तर ती पूर्णतः व्यक्तिगत बाब आहे. असं कसं? अध्यात्माच्या पायावरच राष्ट्र उभं केलं पाहिजे असं विवेकानंदांनीही म्हटलंच. त्यात मला तरी काही अर्थ वाटत नाही. का? राष्ट्र उभारणी ही पूर्णतः ऐहिक आणि लौकिक बाब आहे. समाजात बंधुभाव हवा एवढंच म्हणत असाल तर त्यात आध्यात्मिक काय आहे? उलट एखादं राष्ट्र उभं करायचं तर बंधुभावाच्या आड येणारे धार्मिक, सांस्कृतिक अडसर दूर करावे लागतात. राजकारण, अर्थकारण यावर प्रभुत्व लागतं. तिथं अध्यात्म काही उपयोगाचं नसतं. बरं, तुम्हाला माहिती आहे का, विवेकानंदांनी असंही म्हटलंय की जेथे वेदही नाहीत, कुराणही नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण आज जो इस्लामच्या नावाखाली दहशतवाद चालतो, ख्रिश्चन मंडळीही सेवेच्या नावाखाली धर्मांतराचे प्रयत्न करतात, त्याचं काय? अगदी बरोबर आहे. म्हणूनच इथल्या मुस्लिमांना हे विचारलं पाहिजे की इस्लामची शिकवण म्हणून तुम्ही मूर्तिपूजक हिंदूंना शत्रू मानता का? तुमची या देशावर, या देशाच्या निधर्मी घटनेवर निष्ठा आहे का? आणि ख्रिश्चनांनाही तेच विचारायला हवं. शस्त्राच्या किंवा सेवेच्या नावानं सगळं जग ख्रिस्तमय करणं ही तुमची आकांक्षा आहे का? ती या देशात चालणार नाही. खरं सांगू आणि अगदी कळकळीनं सांगतो, मूलतत्ववादी आणि कडवी धर्मनिष्ठा अशी जी कोणी मंडळी आहेत त्यांच्यापासून या देशातील सर्व धर्मियांना वाचवणं हे खरं काम आहे. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा हक्क जरूर आहे, पण तो उपभोगण्यासाठी माणूस अगोदर जगला तर पाहिजे. आणि नुसता जगला नाही तर स्वातंत्र्यानं जगला पाहिजे. आपल्या घटनेनं हे जे 2 मूलभूत हक्क दिले आहेत त्यांचं रक्षण करायला हवं. ते केलं नाही तर धर्मही टिकणार नाही आणि संस्कृतीही टिकणार नाही. पण मग होतं काय? नुसत्या धर्म आणि संस्कृतीच्या गप्पा मारल्यानं हे मूळ प्रश्न बाजूला पडतात. हिंदुत्ववाद्यांची ही चूक हिंदू समाजालाच फार महागात पडते आहे. पण मग हिंदू संघटन आवश्यक नाही का? माझ्या मते राष्ट्रीय प्रवृत्तीच्या भारतीयांनी एक होणं आवश्यक आहे. मुस्लिम प्रश्न कितीही उग्र असला तरी तो सोडवण्यासाठी मुसलमानांशी भावनिक ऐक्य साधणं एवढाच पर्याय आहे. या देशातल्या सर्व धर्मियांनी स्वीकारलेले सांस्कृतिक घटक, प्रतीकं, सर्वांना वंदनीय अशी व्यक्तिमत्व यांच्या आधारे राष्ट्रीय विचार व भावना अधिकाधिक भारतीयांच्या मनात जागवणं आवश्यक आहे. आणि तेवढंच शक्य आहे. तेवढंच या देशाच्या घटनेत बसणारं आहे आणि व्यापक अशा मानवतेतही बसणारं आहे. इथे जमलेल्या प्रत्येकानं या ऐक्यासाठी त्यातला आपला खारीचा वाटा उचलला तरी माझ्या या व्याख्यानाचं सार्थक होईल. धन्यवाद. हॅलो डॉली. येस डॉली, विश्वासराव महाशब्दे बोलतोय. हाऊ आर यू? आय एम फाईन सर. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. सर, आज माझी माझ्या गरीब ओके
तुला काय म्हणायचं आहे ते कळलं मला. काय कळलं? तुला म्हणायचं आहे आज माझ्यासारख्या गरीब मुलीची तुम्हाला आठवण कशी काय झाली. मुझ गरीब को आपने क्यों याद किया. एक्झॅक्टली. तू काय गरीब आहेस. तुमच्यापेक्षा तर नक्कीच गरीब आहे सर. ही गरिबी पैशाची नसते डॉली, मग स्वभावाची असते. तू काय गरीब स्वभावाची आहेस. तुझ्या इतकी डॅशिंग बिनधास्त मुलगी मी तरी दुसरी बघितलेली नाही. सर, मला असं म्हणायचं आहे, तुम्ही एवढे बडे इंडस्ट्रियलिस्ट आहात. आय एम जस्ट अ स्मॉल टाईम डीलर. स्टील द ट्रीटमेंट यू गिव्ह मी, सिरियसली सर, आय फील ऑनर्ड. डॉली, येस सर. why do you have to be so polite? I mean, come on. I like you. I like your company. That's all. थँक्यू सर. डॉली, तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. बस हुकूम करा सर. केव्हा येऊ भेटायला? तू नको येऊस, मीच येईन. लेट्स मीट इन द इव्हिनिंग. एक विचारू? विचार ना. काम पर्सनल आहे की ऑफिशियल? विश्वासराव खळखळून हसले. डॉली, तुझ्याकडे माझं पर्सनल काम काय असू शकतं. सो द मीटिंग इज फॉर्मल. येस, बट लेट अस मेक इट इन्फॉर्मल. बरेच दिवस तुझ्यासोबत बियर घेतलेली नाही. लेट्स टॉक ओव्हर द बॉटल ऑफ बियर. अँड डिनर? नाही डॉली, आय विश आय कुड स्टे. पण सध्या घरी एक रिलेटिव्ह येऊन राहिला आहे. आय हॅव टू गो होम फॉर डिनर. नो प्रॉब्लेम. मग घरीच येत आहे? शुअर. से बाय 6:37. ओके सर. ओके. सर, तुम्ही एकटेच येत आहे ना? हो. का. नाही, आय एम जस्ट आस्किंग. सी यू देन. ज्या काही मोजक्या पुरुषांबद्दल डॉलीला मनापासून आदर होता त्यापैकी विश्वासराव एक होते. विश्वासराव प्रोफेशनल तर होतेच, पण कुठल्याही व्यक्तीतलं टॅलेंट ते चटकन हेरत असत. विशेषतः असं टॅलेंट असणाऱ्या तरुणांना ते नेहमीच खास प्रोत्साहन देत असत. डॉलीनं स्वतःचा डीलरशिपचा व्यवसाय सुरू केला तेव्हा विश्वासरावाने तिला खूपच सपोर्ट दिला होता. बँकेकडून कर्ज काढताना गॅरंटीर म्हणून सह्याही केल्या होत्या. विश्वासरावांच्या कंपनीत तयार होणाऱ्या एका प्रॉडक्टची डीलरशिप ही डॉलीकडे होती. पण काही कारणामुळे त्या प्रॉडक्टचं उत्पादनच थांबलं होतं. त्यानंतर डॉलीच्या आणि विश्वासरावांच्या भेटीही तशा कमी झाल्या होत्या. पण अधूनमधून विश्वासराव आवर्जून फोन करीत आणि भेटून जात. शक्यतो ते डॉलीच्या घरीच येत असत. आजही ते येणार म्हटल्यानं डॉली खुश झाली, पण ते एकटेच येणार असल्यानं थोडीशी खट्टूही झाली. राजन विश्वासरावांचा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून जॉईन झाल्याचं तिला माहिती होतं. आजकाल तो सतत त्यांच्याबरोबर असतो हेही तिनं ऐकलेलं होतं. काम ऑफिशियल असल्यामुळे कदाचित तोही विश्वासरावांबरोबर येईल असं तिला वाटलं होतं. त्यानं यायला काहीच हरकत नव्हती. तोही तिला चांगलंच ओळखत होता की. राजनबरोबर थोडे दिवस का होईना विनिशमध्ये केलेलं काम, त्यावेळी आलेली मजा ती विसरली नव्हती. पण अचानक ते मजेचे दिवस संपलेच होते. आवडतं काम, छानसी कंपनी, हसत हसत पेलायचं एखादं नवं चॅलेंज, डोकं चालवण्यासाठी थोडा स्कोप, थोडं क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन, हे सारं खूप दिवसानंतर डॉलीनं अनुभवलं होतं. पण एकाएकी त्याला ब्रेकच लागला होता. आपली हातातोंडाशी आलेली डीलरशिप गेली यापेक्षाही आपल्याला डीलरशिप नाकारली यासाठी राजननं कंपनी सोडली होती हे ती कधीच विसरू शकत नव्हती. तिच्या एका फोनसरशी अवघ्या 20 मिनिटात तो भेटायलाही आला होता हेही ती विसरली नव्हती. आणि सो लेट अस नॉट ट्राय टू बिकम फ्रेंड्स, लेट अस बी वेल विशर्स, हे त्याचं वाक्यही. ते एकमेकांचे मित्र नव्हते, सहकारीही नव्हते, फक्त वेल विशर्स होते. गेल्या 2 महिन्यात त्याला फोन करावा असं अनेकदा डॉलीला वाटलं होतं. 2-3 वेळा तिनं मोबाईलवर नंबर लावलाही होता, पण लगेच कट करून टाकला होता. त्याच्या मोबाईलची रिंग वाजण्या अगोदरच तिला खात्री होती फोन केला असता तर तो त्या दिवशीसारखाच धावत आला असता तिला भेटायला. पण दुसरं मन ऐकत नव्हतं.
त्या दुसऱ्या मनाचा प्रश्न होता, त्यानं तुला का फोन करू नये. दुसरं मन याच एका मुद्द्यावर अडून बसलं होतं. आत्ताही विश्वासरावांबरोबर तो येणार नाहीये हे कळल्यावर हिरमुसलं होतं ते तिचं पहिलं मन. दुसरं आडमुठं मन आडवं नसतं आलं तर तिनं विश्वासरावांना नक्की म्हटलं असतं, तुमच्या नव्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटलाही घेऊन या. माझ्या कंपनीत बियर घेणं त्यालाही आवडेलच. संध्याकाळी तिने विश्वासरावांचं स्वागत केलं. तेव्हाही सरप्राईज म्हणून त्यांनी राजनला सोबत आणलेलं नाही ना हे बघितलंच. तिला स्वतःचं आश्चर्य वाटलं होतं. थोडा रागही आला होता. समोर विश्वासरावांसारखी एक बडी हस्ती खास तिच्यासाठी वेळ काढून आली होती. पण तिच्या डोक्यात राजनचीच भुणभुण सुरू होती आणि तीही लगेच बाहेर पडलीच. मग सर, काय म्हणतोय तुमचा नवा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट राजन चौधरी. तिच्या प्रश्नानं विश्वासराव छानसं हसले फक्त. अरे च्या, डॉलीनं म्हटलं, त्यानं तुम्हालाही सोडलं की काय. नोकऱ्या धडाधड सोडणं हीच त्याची खासियत आहे म्हणून म्हटलं. नाही डॉली, विश्वासरावांनी म्हटलं, त्यानं मला सोडलेलं नाही आणि त्यानं कितीही प्रयत्न केला तरी मी त्याला सोडणार नाही. ओ रिअली? यस डॉली. अगदी टाटा बिर्लानीच त्याला काही ऑफर देऊन पळवलं तरच, अदरवाईज नो. राजनला मी कधीच सोडणार नाही. इज ही दॅट ग्रेट? ही इज अ जिनियस डॉली. 2 महिन्यात त्यानं माझी कंपनी पार बदलूनच टाकली आहे. काय सांगताय? तुला माहिती आहे डॉली, जगातली नसेल पण पुण्यातली तरी आमची पहिलीच कंपनी असेल जिथे मास्टर नाही आहे. रिअली? हो. आम्ही मानसिक उपस्थिती बघतो फक्त. मानसिक व्हॉट? जाऊ दे, तो शब्द तुला जड जाईल. माणसं रोज पाट्या टाकतात का यापेक्षा ते काम कसं करतात हे बघतो आम्ही. राजनची कल्पना. अँड आय टेल यू डॉली, इट हॅज डन वंडर्स. अरे वा, हे तर काहीच नाही आहे डॉली. त्यानं आणखी एक कमाल केली आहे. तिला तर तोडच नाही आहे. कसली कमाल? ऑप्शन पॉझिटिव्ह. हा काय प्रकार आहे? अ न्यू कन्सेप्ट इन इंडस्ट्रियल रिलेशन्स. म्हणजे प्रत्येक वर्षाला सध्याच्या खर्चात युनियन किती आणि कशी बचत करू शकते आणि त्याचवेळी प्रॉडक्टिव्हिटीही कशी वाढवू शकते ची वर्कर्सनी स्कीम दिली आहे. कंपनीवर कसलाही जादा बोजा पडणार नाही आहे. जे आम्ही वाचवू तेच आम्हाला द्या असा प्रकार आहे तो. आणि यालाच त्यांनी ऑप्शन पॉझिटिव्ह म्हटलं आहे. इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. इट इज रिव्होल्युशनरी. भारतातल्या सगळ्या कंपन्यांनी हा पर्याय स्वीकारला तर चमत्कार घडू शकेल डॉली. विश्वासराव राजनबद्दल भरभरून बोलत होते आणि डॉलीची अवस्था विचित्र होत होती. राजनचं कौतुक, त्याचं कर्तव्य ऐकून तिला मनोमन आनंदही होत होता. पण अशा माणसाला शक्य असूनही आपण भेटू शकत नाही आहोत याची रुखरुखही वाटत होती. खरं सांगतो डॉली, विश्वासरावांनी म्हटलं, याच्यापेक्षा टॅलेंटेड, याच्यापेक्षाही कॉन्फिडंट असे अनेक तरुण पाहिले आहेत मी. पण हे प्रकरण काही वेगळंच आहे. इतकं सहज करतो ना तो सगळं, विश्वासच बसत नाही. कंपनीच काय 2 महिन्यात मलाही बदलून टाकलंय त्यानं. काय सांगताय सर? येस डॉली, मी आता लोकांवर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास टाकू लागलोय. आय हॅव स्टार्टेड ट्रस्टिंग पीपल. I have also started enjoying the work a lot more than before. तो अनुभव मीही घेतला आहे. It is real fun working with him. But that's not all. It seems he has the secret of happiness and change. What do you mean? तो अपर्णा करंदीकर हिच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो. अपर्णाला मी गेली 6 वर्षे ओळखत होतो. To be honest, I had some special feelings for her. या माणसानं तिलाही बदलून टाकलंय. तिचं आयुष्यच बदलून टाकलंय. इनफॅक्ट मला तर वाटतंय हा राजन चौधरी हळूहळू सगळ्यांचीच आयुष्य बदलून टाकेल. विश्वासराव, तुम्ही त्याच्या प्रेमातच पडलेले दिसताय. आय ॲग्री. आय एम इन लव्ह विथ हिज सिन्सिअरिटी
अँड अबाव ऑल हिज इंटिग्रिटी. यू मीन ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. डॉलीच्या स्वरातील उपरोधाकडे दुर्लक्ष करीत विश्वासराव उद्गारले. ॲब्सोल्युटली. द वन who would never compromise. Well, not on principles. Sir, nobody is perfect in this world. तो परफेक्ट आहे असं मी म्हणतच नाही. त्याच्या हातूनही चुका होऊ शकतात. पण एका गोष्टीची मात्र मी खात्री देऊ शकतो. कुठल्या? This young man would never give up his self-respect. Not at any cost. डॉलनं शक्य तितक्या खोचक स्वरात म्हटलं. यस. विश्वासराव तितक्या शांतपणे उत्तरले. डॉली हसली, पण तिचं हसणं कुत्सित नव्हतं, काहीसं दुखरंच होतं. मनात काही दुखऱ्या स्मृती उसळल्या. त्या निर्धारानं थोपवीत तिनं म्हटलं, सर, असा माणूस जगात अजून जन्माला यायचा आहे. एव्हरीबडी हॅज हिज प्राईस. या राजनची ती थोडी जास्त असेल एवढंच. ती मिळेल तेव्हा हाही सगळी प्रिन्सिपल्स गुंडाळून ठेवेल. आय डोंट थिंक सो. डोंट बी सो शुअर. एनिवे, एक मी तुला नक्की सांगू शकतो. ही इज द मोस्ट इन्स्पायरिंग पर्सन आय हॅव एव्हर मेट अँड आय होप ही रिमेन्स लाईक दॅट ऑलवेज. लेट्स होप. एनिवे, आता मी तुझ्याकडे कशाला आलोय ते सांगतो. राजन चौधरी वॉन्ट्स यू नाव. यूवर जोर देत विश्वासरावाने म्हटलं. व्हॉट? डॉली जवळजवळ किंचाळीच. येस, ही वॉन्ट्स यू. व्हॉट डू यू मीन? त्याला मी पुढची असाइनमेंट मार्केटिंगमधली दिली आहे. आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं सेल्स लिटरेचर आता आउटडेटेड झालं आहे. ते सगळं नव्यानं करून घे असं मी राजनला सांगितलं आहे. तेव्हा त्यानं तुझं नाव घेतलं. माझं नाव घेतलं? हो. त्याचं म्हणणं या कामात -800च्या वेळी तू त्याला खूप चांगली मदत केली होतीस. यावेळीही तू केलीस तर त्याला आवडेल. इन अदर वर्ड्स, ही वूड लाईक टू वर्क विथ मी. तसं म्हण. पण त्यानं का मला कॉल केला नाही? हे बघ डॉली, तू काही कंपनीची एम्प्लॉई नाही आहेस. हे तुझं रेग्युलर कामही नाही आहे. तेव्हा ही आमची तुला एक ऑफर आहे, कन्सल्टन्सीची. ती ऑफर द्यायचा अधिकार फक्त मला आहे. म्हणून मी आलोय तुझ्याकडे. वुड यू वर्क फॉर अस? मला विचार करावा लागेल. किती दिवस? साधारणत 2-3 सेकंद. ओके, झाला माझा विचार. मला तुमची ऑफर मंजूर आहे. बाकी डिटेल्स आपण ठरवू. पण त्याला सांगा मी तयार आहे. असं नाही सांगणार मी त्याला. मग मी सांगेन. प्रपोजल सांगितल्यावर डॉली एक्साईट झाली. म्हणाली, मला राजेंबरोबर काम करायला आवडेल. ठीक आहे, तसं सांगा. आणखी एक डॉली, नॉर्मली असं सांगायची पद्धत आहे. बाई ग, या माणसापासून जपून राहा. मला तसं सांगितलंही गेलं होतं. कुणी सांगितलं होतं? विनीतच्या दिनेश पेठेनं. ही इज अ फुल. येस, ही इज. एनिवे, मी तुला असं सांगेन, डॉली, राजेंबरोबर काम करणार आहेस ना, त्याच्यापासून अजिबात जपून राहू नकोस. डॉली खळखळून हसली. ठीक आहे सर, तुमचा सल्ला मी ध्यानात ठेवीन. ओके देन, मला आता पळायला हवं. तो मला नको असला रिलेटिव्ह घरी जेवायचा थांबला असेल. ओके सर, उद्या फोन करते मी. त्यालाच केलास तरी चालेल. राईट सर. गुड नाईट. गुड नाईट डॉली. विश्वासराव निघून गेले. डॉली सुन्न होऊन बसूनच राहिली. जो विश्वासरावांबरोबर आला नाही म्हणून ती काहीशी खट्टू झाली होती, त्याचाच निरोप घेऊन विश्वासराव आले होते. ही वॉन्ट्स यू. त्यांच्या ह्या वाक्यानं डॉलीचा क्षणभर ठोकाच चुकला होता. ज्याच्याबरोबर काम करताना तिला खास मजा आली होती, त्याच्याचबरोबर ती आता पुन्हा काम करणार होती. पण फक्त काही दिवस.
मग पुन्हा ते संपणार होतं. पुन्हा एकदा वेल विशर्स म्हणून दोघं एकमेकांचा निरोप घेणार होते. बट व्हाय जस्ट वेल विशर्स? व्हाय कांट वी बी फ्रेंड्स? येस, व्हाय नॉट? कदाचित त्यालाही तेच हवं असेल तर. या कामासाठी डॉली पाहिजेच असं काही नव्हतं. आपली कंपनी मिळावी म्हणून त्यानं हा कामाचा बहाणा काढला असला तर देन वी कॅन रिअली बी फ्रेंड्स. फ्रेंड्स शब्दाभोवती डॉलीचं मन बराच वेळ पिंगा घालत राहिलं. कल्पना मोहात पाडणारी होती खरी, पण आजवरचा अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यापेक्षा ती गुंतागुंत, ती निराशा. पण कुणी सांगावं, हा खरंच वेगळा असला तर? हे काय होत आहे तिचं तिलाच कळत नव्हतं. स्वतःच्या भावनांचा तिला अंदाजच येत नव्हता. शेवटी खांदे उडवत तिनं एवढंच म्हटलं, गॉड ब्लेस मी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.